निवडणुकीनंतर आता राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे फटाके फुटणार का असा प्रश्न देखील विचारला जातोय, कारण ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा एकत्र होण्याचा अंदाज देखील व्यक्त केला जातोय। हरियाणामुळे महाराष्ट्रात देखील आधी निवडणूक घ्यावी लागणार असं चित्र आता निर्माण झालंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे सध्या आपल्यासोबत आहेत। गजानन, दिवाळीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचे फटाके फुटणार का? नक्कीच दिवाळी 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंत दिवाळी आहे आणि आपल्या विधानसभेची मुदत जी आहे ती 26 नोव्हेंबरला संपते आणि नियम असा आहे की विधानसभेची मुदत संपण्याच्या पूर्वी किंवा त्या दिवशी नवीन विधानसभा बसणं गरजेचं आहे। या तांत्रिक माहितीमुळे असं दिसतंय की दिवाळीपूर्वीच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि पटाके फुटणे, प्रचाराचे पटाके फुटण्याची शक्यता वर्तवली जाते। याचं कारण त्या दृष्टीनं राजकीय पक्षांनी तयारी जी आहे ती सुरू केलेली आहे। हरियाणाची जी मुदत आहे हरियाणा विधानसभेची ती 3 नोव्हेंबरला संपते आणि महाराष्ट्र आणि हरियाणा ची विधानसभा निवडणूक गेल्या काही वर्षांपासून एकत्र घेतली जाते। त्यामुळे यावेळेसही हरियाणामुळे महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक काही दिवस आधी घेतली जाऊ शकते आणि एकत्र या दोन्ही राज्याची निवडणूक जी आहे ती घेण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। तशी राजकीय पक्षांकडून तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। ऑक्टोबरच्या 3ऱ्या आठवड्यात साधारणतः ही निवडणूक जी आहे ती महाराष्ट्र विधानसभेची होऊ शकते, कारण की 26 नोव्हेंबरला जर महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत असेल तर त्यापूर्वी नवीन विधानसभा जी आहे ती बसणं गरजेचं आहे किंवा त्या दिवशी बसणं गरजेचं आहे। दुसरं महत्त्वाचं, लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 तारखेला आहे, परंतु राजकीय पक्षांनी आतापासूनच विधानसभेचे जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांनी लॉबिंग सुरू केलेलं आहे, तयारी सुरू केलेली आहे। स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ही वेगळी निवडणूक असणार आहे, कारण की राष्ट्रवादीचे 2 पक्ष झालेले आहेत, शिवसेनेचे 2 पक्ष झालेले आहे। वेगळे राजकीय समीकरण गेल्या 3-4 वर्षात 5 वर्षात महाराष्ट्रात जन्माला आलेले आहे। त्यानंतर महाराष्ट्राची जनता जी आहे ती काय निर्णय घेते ते या निवडणुकीत ठरणार आहे। त्यामुळे अनेक पक्षांसाठी, अनेक नेत्यांसाठी त्यांचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक दिवाळीपूर्वी लागण्याची दाट शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि राजकीय पक्षांकडनं तशी तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। फक्त गणित जे आहे, कारण की आता लोकसभेचा निकाल 4 तारखेला आहे, त्यानंतर खऱ्या अर्थानं कुठल्या विधानसभेत कुणाला लीड आहे आणि कुणाची दावेदारी असणार याचा ऍक्च्युअल लॉबिंग जे आहे ते सुरू होणार आहे। परंतु दिवाळीपूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नेमकी कधी लागते हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।